नमस्कार. आपले बदलापूरमध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते. अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणाच्या ढिसाळ तपासावर ताशेरे ओढताना उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना धारेवर धरले. तसेच बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ उसळलेल्या जनक्षोभाचा दाखला देताना जनक्षोभ उसळेपर्यंत महिलांवरील गुन्हे तुम्ही गांभीर्याने घेणार नाही का, असा संतप्त प्रश्न पोलिसांना केला. बदलापूर येथील मुलींवरील लैंगिक अत्याचाराची आणि त्यांच्या निषेधार्थ उसळलेल्या जनक्षोभाची उच्च न्यायालयाने बुधवारी दखल घेतली. तसेच या प्रकरणी स्वतःहून फौजदारी याचिका दाखल करून घेतली. अशा प्रकरणांबाबत पोलीस यंत्रणा संवेदनशील नाही का? या प्रकरणांच्या तपासासाठी वरिष्ठ महिला अधिकारी उपलब्ध नाहीत का? अशी प्रश्नांची सरबत्तीही न्यायालयाने केली. त्याचवेळी पोलिसांना महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे त्यांच्या खंडपीठाने करता येत नसेल तर त्यांनी तसे जाहीर करावे, असेही न्यायालयाने सुनावले. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी या प्रकरणी सुनावणी होणार आहे. महिलांवर अत्याचाराच्या घटना दररोज ऐकायला मिळत आहेत. अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराची किमान 4 ते 5 प्रकरणे आपल्यासमोर दररोज सुनावणीसाठी येतात आणि त्यांच्या तपासात अनेक त्रुटी असल्याबद्दल न्यायालयाने खेद व्यक्त केला. परंतु जनक्षोभ उसळेपर्यंत या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेणार नाही, असा संकेत देण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहे का, अशी विचारणाही खंडपीठाने केली. अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर. नमस्कार.